आपण दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या पाहतो आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी आपण आलेलो होतो ते म्हणजे श्लोक गीतेतले जर आपण पाहिले तर 18 श्लोक आपले झाले होते आणि त्या पुढच्या 136 ओव्यापर्यंत आपण आलेलो होतो. आज आपण त्याच्या पुढे जातो, पण पुढे जायच्या आधी आपण आता शेवटच्या भागामध्ये काय पाहिलं, काय विचार आपण केलेला आहे तो थोडासा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणून मी 18व्या श्लोकाचा आणि त्यावर आधारित ज्या ओव्या आहेत त्यांचा पुन्हा थोडासा उल्लेख करते की या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ओवी जर तुम्ही पाहिली तर, आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा असं म्हटलेलं आहे. तर असं सांगण्याचा उद्देश असा की भगवंत जो त्याला उद्देश करताय त्या उद्देशामध्ये आत्मा आणि शरीर ह्याच्यातला फरक ते दाखवत आहेत. आणि ह्याच्या आधीच्या जो काही श्लोक आणि ओव्या आहेत त्याच्यामध्ये आत्म्याचं काही प्रमाणामध्ये स्वरूप त्यांनी सांगितलं आहे. पुढेही आहे की जे आपल्याला पाहायचं आहे अजून, पण आत्म्याचं स्वरूप सांगितलं आहे आणि तो नाशवंत आहे, तो अविनाशी आहे. आत्मा हा अविनाशी आहे हे त्यांनी अगदी अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्जुनाला. आणि मग ह्या ठिकाणी ते काय म्हणत आहेत की शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे. म्हणजे तू हे लक्षात घे अर्जुना की जे शरीर आहे ते नाश पावणारच आहे. अंतवंत इमे देहा असं श्लोकामध्ये म्हटलंय पहा, अंतवंत इमे देहा म्हणजे हे शरीर हे नाशवंतच आहे. आता शरीर हा शब्दसुद्धा जो आहे ना तो कशा प्रकारे आलेला आहे, शीर्यते इति शरीरम, शीर्यते तत् शरीरम असं म्हटलेलं आहे. शीर्यते ह्याचा अर्थ असा की ज्याचा नाश होतो. शीर्यते ह्याचा अर्थच असा की ज्याचा नाश होतो किंवा ज्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारे परिवर्तन होतं, काही विकृती होतात, जे कुजतं सडतं, जे काही शरीराच्या बाबतीमध्ये होतं ते सगळं त्या शीर्यते ह्या शब्दामध्ये आलेलं आहे. तर शीर्यते इति शरीरम असा म्हणजे त्या शीर्यते यावरून शरीर हा शब्द आलेला आहे. तर त्यामुळे त्या शब्दातच आपल्याला कळतं की हे नाशवंतच आहे. सगळं आघवे म्हणतो ते शरीर कोणाचं का असे ना ते नाशवंतच आहे. आणि त्यामुळे आणि स्वभावे म्हटले म्हणजे स्वाभाविकरित्या ते नाशवंत आहे. म्हणजे तू त्यांना मार नाहीतर तू मारू नकोस किंवा त्यांना काही रोग होऊ दे नाहीतर न होऊ दे, पण कधी ना कधीतरी ते शरीर मृत होणारच आहे. तर ह्याचा तू विचार कर असं ते सांगतायत. आणि म्हणून ते म्हणतायत म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. हा जो भाग आहे ह्या ओव्यांमधला आणि त्याचप्रमाणे श्लोकामध्ये तस्मात् युद्धस्व भारत असं हे शब्द आलेले आहेत. ह्यावरती मी विवेचन गेल्या वेळेला केलेलं होतं, आठवत असेल तुम्हाला असं मी गृहीत धरते की युद्धस्व असं म्हणण्यामध्ये किंवा तू युद्ध कर असं म्हणण्यामध्ये केवळ तू हातामध्ये शस्त्र घे आणि लढ असाच फक्त अर्थ नाही आहे. त्या ठिकाणी असा अर्थ आहे की तू क्षत्रिय म्हणून ह्या रणभूमीवरती आलेला आहेस आणि या ठिकाणी तुझं जे कर्तव्य आहे, जे कर्म तुला करायलाच पाहिजे, ज्याला विहित कर्म असं म्हणतात, ते कर्म तू केलंच पाहिजेस असं आहे. त्याचा अर्थ म्हणजे युद्धस्व ह्याचा अर्थ मर्यादित आपण घ्यायचा नाही. म्हणजे आणि
का मर्यादित घ्यायचं नाही ह्याचं आणखी एक कारण लक्षात घ्या की हे जे त्यांनी म्हटलं युद्धस्व भारत, हे अर्जुनाला जे ते सांगतायत ते आपल्याला सुद्धा आहे. मग आपण काही हातामध्ये शस्त्र घेऊन काही लढायला कुठे जायचं नाही आहे. आपल्याला जे त्यांनी सांगितलेलं आहे ते हेच सांगितलेलं आहे की जे कर्म तुम्ही ह्या विशिष्ट परिस्थितीत केलंच पाहिजे ते कर्म तुम्ही करायचं आहे. म्हणजे त्याला काही पर्याय नाही, ते कर्म तुम्ही केलंच पाहिजे. हा आपल्याला म्हणजे शस्त्र घेतलं पाहिजे असं नाही, परंतु कर्म केलं पाहिजे असा अर्थ आहे. आणि आपण जर थोडा आणखी युद्ध ह्या शब्दाचा आणखी थोडा अर्थ विस्तारित करण्याचा प्रयत्न केला तर आपण असंही म्हणू शकतो किंवा असाही त्यातून एक अर्थ सूचित होतो की आपलं सगळं जीवन पहा, या जीवनामध्ये विविध प्रकारे संघर्ष असतो की नाही. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये या ना त्या प्रकारे संघर्ष असतो, कुठल्याही दृष्टीने असेल. आपण तर सर्व स्त्रिया आहोत. आपण स्त्रिया विवाहानंतर किती परिस्थितींशी आपल्याला झगडावं लागतं हे आपल्यालाच माहिती असतं की अनेक गोष्टी असतात की ज्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग काढताना तो झगडाच असतो. म्हणजे जरी शस्त्र हातात नसली किंवा आपण भांडलं पाहिजे असं नाही. म्हणजे आपलं काही जे काही मिळवायचं आपल्याला ते मिळवण्यासाठी भांडलं पाहिजे असं नाही किंवा युद्ध केलं पाहिजे असं नाही, पण आपण किंवा शत्रुत्व बाळगलं पाहिजे असंही नाही, परंतु आपल्याला त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी झगडावं लागतं आणि तोही अर्थ या ठिकाणी सूचित होतो. आणि किती असतात बघा परिस्थिती, केवळ बाह्य परिस्थितीच नाही, अंतर्गत परिस्थिती सुद्धा आपण विचारात घेतल्या ना, आपल्या आत मनामध्ये चाललेले झगडे, नुसतं मी हे करू का ते करू एवढाच झगडा नसतो, तर आपल्या आतमध्ये समजा एखाद्या माणसाला अत्यंत भयंकर राग येतोय आणि अनेकांनी त्याला समजावून सांगितलं की हे तुझं रागावणं बरोबर नाही, याच्यामुळे तू नुकसान करून घेतोयस आयुष्यामध्ये, आणि त्याला समजा उपरती झाली की आपल्याला खरंच बदललं पाहिजे, तर बदलण्यासाठी त्या राग या विकारावरती त्याला झगडावंच लागतं, त्या विकाराशी झगडावं लागतं. आणि असे किती विकार असतात आपल्यामध्ये, राग असतो, लोभ असतो, मद मत्सर अनेक प्रकारचे विकार आपल्या आतमध्ये असतात की ज्यांच्याशी आपल्याला जर चांगलं व्हायचं असेल, आपल्याला जर चांगले गुण आपल्यामध्ये निर्माण करायचे असतील तर ह्या सगळ्या अंतर्गत परिस्थितींशी सुद्धा आपल्याला झगडायला लागतं आणि ते सुद्धा युद्धच असतं. ते सुद्धा युद्धच असतं. किती प्रयत्न करावा लागतो की एखादी गोष्ट आपल्याला साधं आहे, एखादी गोष्ट आपल्याला घ्यावी वाटली, इतका मोह होतो, पण मग शेवटी कुठेतरी आपण मनाला आवर घालतो की नको, बरोबर आहे ना, की नको आता काही घेण्याची गरज नाही आहे, आपल्याला काय करणार होतं आपण हे घेऊन, असे सगळ्या प्रकारे मग ते जे आपण मनाची समजूत घालत असतो तो मनाशी झगडाच असतो आपला. म्हणजे एका विचाराचा दुसऱ्या विचाराशी झगडा असतो. हे सुद्धा अंतर्गत आपल्या चाललेलं युद्ध असतं. तर त्यामुळे युद्ध ह्याचा अर्थ आपण विस्तारित प्रकारे घेणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच पहा तुकारामांनी म्हटलेलं आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग मन, जग आणि मन असं तुकाराम म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकारामासारख्या संताला सुद्धा हे म्हणावं लागतं, तर आपली काय परिस्थिती की तुकाराम म्हणतायत हे की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य, म्हणजे बाह्य जगाशी तर झगडावंच लागतं आणि अंतर्गत आपल्या सगळ्या वृत्तींशी प्रवृत्तींशी आपल्याला झगडावं लागतं. तर
हा सुद्धा झगडा असतो. तर अंतर्बाह्य जग मन म्हणजे बाह्य जग आणि अंतर्गत मन ह्यामध्ये चाललेला झगडा. तर युद्ध ह्या शब्दाचा असा आपण विस्तारित अर्थ आपण जेव्हा घेऊ ना त्यावेळेला आपल्याला हे भगवंताचे विचार जास्ती चांगल्या प्रकारे समजू शकतात. तर असं आपण ह्या 18 श्लोक आणि 136 ओव्या आपण पुढे आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि आता आपण पुढे जातो. ओव्या पाहतो. आपण श्लोक पाहत नाही, फक्त श्लोकामधला कुठला एखादा शब्द महत्त्वाचा असेल तर तेवढाच मी उल्लेख करते. तर ओव्या आपण पाहतो 137व्या ओवीपासून पुढे 137-38 आणि जे नवीन आहेत त्यांना मुद्दाम सांगते मी सगळ्या ओव्या घेत नाही, कारण काही ओव्यांमध्ये तोच विचार पुन्हा सांगितलेला असतो. काही वेळेला तीच म्हणजे तशाच स्वरूपाची अनेक उदाहरणं दिलेली आहेत ज्ञानदेवानी. तर असं सगळं घेण्याची गरज नाही आहे. म्हणून जेवढं आवश्यक आहे ज्याच्यातून तो अर्थ कळला पाहिजे तेवढाच भाग मी घेत असते. तर आता इथे 137-138 ओव्या आपण पाहतो. ते अर्जुनाला काय म्हणतायत भगवंत, तू धरुनी देहाभिमानाते दिठी सुनी या शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी असं म्हणतात. हां म्हणजे तू काय करतोयस अर्जुना, तू देहाभिमान ह्याचा अर्थ केवळ अभिमान म्हणजे गर्व असा धरू नका, फक्त देहाचा विचार करणं अशा अर्थी आहे तो शब्द, की तू फक्त देहाचा विचार करतो आहेस या अर्थाने तो देहाभिमानात आहे. की मी अर्जुन, मी असा पराक्रम, मी आत्तापर्यंत हे केलं, जे काही त्याच्या मनामध्ये असेल ते तो त्याचा देहाभिमान. तर असा देहाभिमानाते दिठी सुनी या शरीराते, हे दिठी सुनी ह्याचा अर्थ आधी सांगते की दिठी सुनी म्हणजे फक्त सुनी याचा अर्थ फक्त आणि दिठी म्हणजे दृष्टी. तू दृष्टी फक्त कशावर ठेवतोयस तर शरीरावर, म्हणजे फक्त शरीराचा विचार करतोयस, फक्त शरीराचा विचार करतोय. दिठी सुनी या शरीराते म्हणजे फक्त तुझी दृष्टी शरीरावरती केंद्रित झाली आहे की मी अर्जुन आणि हे माझे स्वजन, हे माझे सगळे आप्त, हे भीष्म, हे द्रोण म्हणजे त्यांची शरीरं आणि माझं शरीर, असा फक्त तू शरीराचा विचार करतोयस. आणि म्हणून तू काय म्हणतोयस, मी मारिता हे मरते म्हणत आहासी, म्हणजे मी यांना मारणार, मी यांचा वध करणार आणि ते मरणार, ते त्यांचा वध होणार असं तू म्हणतोयस. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारसी तरी वधिता तू नव्हेसी, हे वध्य नभती. म्हणजे अर्जुना तू हे नेणसी म्हणजे तू हे जाणत नाही आहेस. हा शब्द खूप वेळा आलेला आहे आत्तापर्यंत. जाणणं आणि नेणणं, जाणीव आणि नेणीव, हे शब्द आता लक्षात ठेवा, हे कायम येणार आहे. तर अर्जुना तू हे जाणत नाही आहेस, तू हे नेणसी म्हणजे तू हे जाणत नाही आहेस. आणि मग पुढे काय म्हणतायत, जरी तत्वता विचारिसी, विचारिसी ह्याचा अर्थ तू जर विचार केलास, तू जर विचार केलास आणि कसा विचार केलास, तत्वता म्हणजे जर योग्य विचार केलास, योग्य विचार केलास, तत्वाला जाणून, तत्वज्ञानाला जाणून तू जर विचार केलास, म्हणून तो तत्वता शब्द आलेला आहे. तू जर योग्य विचार केलास, नीट विचार केलास, तत्वाला जाणून तू जर विचार केलास तर तुला कळेल की वधिता तू नव्हेसी, तू वध करणारा तू नाही आहेस, हे वध्य नवती, हे
ह्यांचा वध होत नाही. असं का म्हटलंय? आत्मा. कारण तत्वता तू विचारसी, म्हणजे तू तत्वता विचार करणं ह्याचा अर्थच तो आहे की तू ह्यांच्या देहाचा विचार न करता तू जर त्यांच्या त्यांच्या आत्म्याचा विचार केलास तर तुला हे कळेल की तू वधिता नाहीस आणि हे वध्य नाहीस. म्हणजे तू त्यांना वध्य ह्याचा अर्थ मारू शकणं, ज्यांना आपण मारू शकतो ते वध्य, हे वध्य नाहीतच. कारण का? आत्म्याला कसं मारणार? आत्म्याला मारता येत नाही. त्यांचं खरं स्वरूप काय आहे? आत्मा हे आहे. आणि तुझं खरं स्वरूप काय आहे? आत्मा हे आहे, शरीर हे नव्हे. त्यामुळे तू वधिता नाहीस आणि हे वध्य नाही. आता हे जे विचार आहेत ना, ह्यांच्याबद्दल थोडंसं मी आणखीन विवेचन मला करायचं आहे. आणि ते अशा प्रकारे की हे जे विचार आत्ता या ठिकाणी मांडलेले आहेत गीतेमध्ये, गीतेची तशी ही सुरुवात आहे किंवा गीतोपदेशाची ही सुरुवात आहे. दुसऱ्या अध्यायातच मुळे गीतोपदेश सुरू झाला आहे. त्यामुळे गीतोपदेशाची ही अगदी सुरुवातीचा भाग आहे. आणि इतक्या लवकर हे एक फार मोठं तत्व किंवा फार मोठा सिद्धांत या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे की विचार कशाचा करायला पाहिजे. अर्जुनाला ते पुन्हा पुन्हा जे सांगतायत ते हेच सांगतायत की तू आत्म्याचा विचार कर आणि तू देहाचा विचार करू नकोस, हे त्याला ते सांगतायत. म्हणजे एक फार महत्त्वाचा एक सिद्धांत ते सांगतायत की तुझी बुद्धी जी आहे ती आत्म केंद्रित असू दे आणि देह केंद्रित नसू दे. हा एक फार मोठा विचार ते या ठिकाणी सांगतायत की तुझी बुद्धी ही आत्म्यावरती केंद्रित असू दे आणि शरीरावरती ती नसू दे, हे त्याला ते सांगतायत पुन्हा पुन्हा. आत्तापर्यंत आपण जो सगळा भाग पाहिला तर सगळ्या भागामध्ये हेच विवेचन येऊन गेलं आहे की तू आत्म्याचा विचार कर, शरीराचा करू नको. म्हणजेच तुझी बुद्धी आत्मकेंद्रित असू दे, देह केंद्रित नसू दे. म्हणजेच दुसऱ्या किंवा साध्या शब्दांमध्ये तुझ्यामध्ये देहबुद्धी नसू दे, आत्मबुद्धी असू दे. मी वेगवेगळे शब्द वापरते कारण हे शब्द आपल्याला सतत ऐकायचे आहेत आणि आपल्याला हे सतत लक्षात घ्यायचे आहेत. तर तुझ्यामध्ये देहबुद्धी नसू दे, आत्मबुद्धी असू दे. आत्म्यावर लक्ष केंद्रित करणं. आणि हे केवळ अर्जुनाला नव्हे, आपण नेहमी पाहत आलो की गीता ही आपल्या सर्वांसाठी आहे. म्हणूनच तिला जीवन प्रेरणादायी म्हणतात ना, आपल्या सर्वांसाठी आहे. तर आपण सुद्धा जीवनाचा विचार करताना अशा प्रकारे केला पाहिजे, हे गीता आपल्याला शिकवते. इथेच सुरुवातीला या दुसऱ्या अध्यायामध्येच शिकवायला सुरुवात केली की आपले विचार कसे असले पाहिजेत. तर आपण देहबुद्धी सोडली पाहिजे आणि आत्मबुद्धी आपल्यामध्ये स्थित झाली पाहिजे, स्थिर झाली पाहिजे. आता हा जो विचार आहे हा खूप महत्त्वाचा आहे. पण ह्या दुसऱ्या अध्यायात तो सांगायला भगवंतांनी सुरुवात केली आहे असं मी म्हणते. कारण हा गीतोपदेशाची ही सुरुवात आहे. त्यामुळे या ठिकाणी हा एवढा महत्त्वाचा सिद्धांत सांगायला त्यांनी नुसती सुरुवात केलेली आहे. अर्जुनाला ते कितपत ग्रहण होतंय, कितपत पटतंय हे आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये कळतच जाणार आहे की त्याला किती त्याचं, आपल्यासारख्यांना तर फारच कठीण आहे पण अर्जुनाला सुद्धा ते कितपत कळतंय हे आपल्याला तर लक्षात येणार आहे. पण तरी या दुसऱ्या अध्यायामध्ये गीतोपदेशाला जेव्हा नुकती सुरुवात होते अशा वेळेला एवढा महत्त्वाचा सिद्धांत भगवंत मांडतायत.
आणि असं करत करत लक्षात घ्या, आपल्याला जे पुढे जायचं ना, त्याबद्दल मी आत्ताच थोडासा उल्लेख करून ठेवते की असं करत करत संपूर्ण गीतेमध्ये, संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्यायांमध्ये हा विचार अधिक अधिक विस्तारित होत गेलेला आहे, अधिक अधिक स्पष्ट होत गेलेला आहे, जो या ठिकाणी अर्जुनालाही कळला नसेल आणि आपल्यालाही कळणार नाही की अरे बाबा, देहबुद्धी सोडायची म्हणजे काय आणि आत्मबुद्धी ग्रहण करायची म्हणजे काय, आपल्याला काय कळणार आहे. तर अर्जुनालाही ते कळलेलं नाही आहे. परंतु 18 अध्याय सगळे असे आहेत की ज्याच्यामध्ये ह्याचं स्पष्टीकरण भगवंतांकडून होत गेलेलं आहे. आणि शेवटी 18व्या अध्यायाकडे जेव्हा आपण वळतो ना, 18वा अध्याय ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं. अजून खूप अवकाश आहे, पण मी आत्ताच सांगून ठेवते. आणि ह्याचा उल्लेख मी अगदी पहिल्या दिवशीसुद्धा थोडाफार केलेला होता, तुम्हाला आठवेल बघा. ह्या 18 अध्यायांमध्ये हा विचार अधिक अधिक स्पष्ट करत अर्जुनाची त्यांनी अशी काय तयारी करून घेतली की 18व्या अध्यायामध्ये अर्जुन स्वतः म्हणतो नष्टो मोहः. अर्जुनाच्या तोंडी हे शब्द आहेत, नष्टो मोहः, म्हणजे ज्या मोहामध्ये मी गुंतलो होतो तो मोह माझा आता नष्ट झाला आहे. तो भ्रम, मोह ह्याचा अर्थ विविध प्रकारे घेता येतो, पण तो भ्रम माझा नष्ट झाला आहे. आणि तो कुठला भ्रम आहे? तो हाच भ्रम आहे की देहबुद्धीमध्ये जो तो गुंतलेला होता, देहबुद्धीमध्ये जो तो गुंतलेला होता तो त्याच्यातून तो मुक्त झाला. आणि म्हणून तो नष्टो मोहः हे जे गीतेतले शब्द आहेत ना, त्याचं ज्ञानदेवानी इतका सुंदर शब्दामध्ये अनुवाद केलेला आहे की ते काय म्हणतात, अर्जुनाच्या तोंडी हे उद्गार आहेत ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात अगदी शेवटी आहेत की ज्या ठिकाणी अर्जुन असं म्हणतो, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. हे मी पहिल्या तासाला मी बोलले होते, आठवत असेल तर पहा की गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे, असे शब्द आहेत. म्हणजे नष्टो मोह, हा कुठला मोह, काय नष्ट झालं तर हे नष्ट झालं की मी अर्जुन या कल्पनेमध्ये गुंतलेलो होतो. आणि तशा ओव्याही आहेत 18व्या अध्यायामध्ये की ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलं अर्जुनाने, या देहा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजन, असं तो म्हणतो की हा देह म्हणजे मी अर्जुन आणि हे सगळे बाकीचे देह समोर मला दिसत आहेत ते सगळे माझे स्वजन, म्हणजे ही देहबुद्धी होती. ह्या देहबुद्धीमध्ये तो गुंतलेला होता. गुंतलो होतो अर्जुन गुणे, ह्याचा अर्थ हा आहे की मी देहबुद्धीमध्ये गुंतलेलो होतो. आणि आता तो काय म्हणतो, मोह नष्टो मोह, हा म्हणजे मी आता त्यातून मुक्त झालो, त्या देहबुद्धीमधून मी मुक्त झालो. आणि पुढचा शब्दही फार सुंदर आहे. तो काय म्हणतो, आणि तो ज्ञानदेवांचाच आहे, ज्ञानदेवांचीच ती बुद्धी आहे की त्यांनी इतकं सुंदर शब्द वापरला आहे. ते म्हणतात अर्जुनाच्या तोंडी की गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. तुझेपणे असं म्हटलंय, हा वेगळा शब्द आहे. तुझ्यामुळे म्हटलेलं नाही, तुझेपणे म्हटलंय. म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुझं पण मला आलंय. लक्षात घ्या, तुझं पण मला आलंय. तो भगवंत आहे ना, परमात्मा आहे. आणि त्यावेळेला अर्जुनाला कळलेलं आहे की हा परमात्मा आहे. 11व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला विश्वरूप दर्शन घडतं त्यावेळेलाच अर्जुनाला कळलेलं आहे की हा कोण आहे. हा आपला सखा नाही आहे. आपण त्याच्याशी वाटेल ते बोललो, पण हा आपला सखा नाही आहे. हा कोण आहे? हा भगवंत आहे, हा परमात्मा आहे. त्याचं स्वरूप त्याला कळलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मुक्त झालो तुझेपणे, म्हणजे मला तुझं पण आलंय.
परमात्मा हे जे तुझं स्वरूप आहे तेच आता माझं स्वरूप आहे हे मला कळलंय. म्हणजे ते स्वरूप होतंच, पण मला कळलं नव्हतं, मला ज्ञात नव्हतं. जसं आपल्याला ज्ञात नसतं की परमात्मा आणि आत्मा हे एकच, हे आपल्याला ज्ञात नसतं. तसं अर्जुनालाही ते लक्षात गेलेलं नव्हतं. पण त्या ठिकाणी त्याला तो म्हणतो की मुक्त झालो तुझेपणे, म्हणजे तुझं स्वरूप, तुझं परमात्मा स्वरूपच आता माझं झालेलं आहे. इतका अर्जुनामध्ये बदल होत झालेला आहे 18व्या अध्यायापर्यंत. म्हणजे देहबुद्धी टाकून त्यांनी पूर्णपणे आत्मबुद्धी स्वीकारलेली आहे की जिथे आत्मा आणि परमात्मा एकच. आणि आणखीन काही शब्द बोलते याचा अर्थ कदाचित ह्या आत्ता आपण आहोत ह्या ठिकाणी म्हणजे इतकंच आपलं समजावून झालेलं आहे, ह्या ठिकाणी कदाचित कळणार नाही, हळूहळू हे आपल्याला विचार अधिक समजत जातील. लक्षात घ्या, गीता ज्ञानेश्वरी हा एक फार महत्त्वाचा विचार मांडते की एकच परमात्मा आहे आणि एकच आत्मा आहे. आत्मा ही एकच. हे आपल्याला जरा पचायला कठीण जातं, कारण आपण काय म्हणतो, माझा आत्मा, त्याचा आत्मा, आजोबांचा आत्मा ह्याच्यामध्ये आला. सगळं आपण जे काय बोलतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचे आत्मे वेगळे, असा आपली जी हे असते. आणि त्यालाही कारण आहे, त्याच्या मागे काही आपल्या तत्त्वज्ञानाची एक पद्धती आहे, ज्याचं मी पुढे कधीतरी आणखीन स्पष्टीकरण करेन की सांख्य पद्धतीनुसार अशा प्रकारचे विचार आहेत. पण गीतेमध्ये वेगळे विचार मांडलेले आहेत आणि त्यामध्ये एकच परमात्मा आणि मग तोच जर सर्वांमध्ये असेल तर मग एकच आत्मा. त्याचा काही थोडा भाग ह्याच्यामध्ये, थोडा भाग त्याच्यामध्ये असं नाही. तो एकच आहे आणि तोच सर्वांमध्ये आहे, म्हणजे एकच आत्मा. हे याचं स्पष्टीकरण पुढे होत जाईल. मी आता फक्त नुसतं हे करून ठेवते त्याची सुरुवात की हा गीतेचा विचार की एकच परमात्मा, एकच आत्मा आणि तोच आत्मा संपूर्ण विश्वामध्ये आहे. विश्वात्मक आत्माही वेगळा नाही. म्हणजे विश्वात्मक जे काही परमात्म्याचं स्वरूप आहे तेही तेच. आपल्यामध्ये असलेला ईश्वर तोही तोच. आणि वरती ज्याला आपण कल्पना करतो उच्च पातळीवरचा परमात्मा तोही तोच. अशी गीतेची शिकवण आहे आणि ही आपल्याला हळूहळू पुढे समजेल. पण या ठिकाणी जे त्यांनी म्हटलंय ना, मुक्त झालो तुझेपणे, हे 18व्या अध्यायामध्ये तोपर्यंत अर्जुनाला कळून चुकले की ईश्वर म्हणजेच मी आणि मी म्हणजेच सगळं विश्व, हे त्याला पूर्ण कळलेलं आहे. म्हणून हे शब्द त्याच्या तोंडून आले. आणि इतकी त्याची तयारी केली, म्हणजे जो अर्जुन सुरुवातीला होता त्याच्यापेक्षा अगदी वेगळे विचार त्याचे निर्माण झाले. एवढी त्याची तयारी या संपूर्ण गीतोपदेशामध्ये त्यांनी करून घेतली. आणि मग गीतोपदेश जेव्हा पूर्ण होतो ना, त्यावेळेला भगवंत त्याला सांगतात, आता मी तुला सांगायचं सगळं सांगितलं आहे, आता जे काय करायचं ते तू कर. म्हणजे निर्णय काय घ्यायचा, युद्ध करायचं की नाही हा तुझा निर्णय, आता तुझ्यावरती मी सोपवतो. असे शब्द आहेत भगवंतांचे. आणि अर्जुन सुद्धा काय म्हणतो गीतेमध्ये, तो म्हणतो करिष्ये वचनम तव, करिष्ये वचनम तव, म्हणजे तू म्हणशील ते मी करेन. करिष्ये वचनम तव म्हणजे आता मला तू दिलीस पूर्ण मुभा की मला हवं ते कर, पण मी आणि तू आता वेगळा आहोतच कुठे, तू आणि मी एकच आहोत. आणि त्यामुळे तुझं तू म्हणशील ते मी करणार, कारण ती कृती माझी नाहीच आहे, ती तुझी आहे. मी फक्त करतोय, माझ्याकडून तू करवून घेतोयस. हे गीतेचे विचार आहेत. आणि त्याची सुरुवात इतक्या गीतोपदेशाच्या सुरुवातीला 2ऱ्या अध्यायामध्येच झालेली आहे.
हे आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून मी तुम्हाला गेल्या वेळेला मला वाटतं सांगितलं होतं की गीतोपद ह्या दुसऱ्या अध्यायाला काहींनी शोरूम म्हटलेलं आहे, की शोरूमसारखं सगळी मॉडेल्स दाखवतात तसं निराळं जे तत्त्वज्ञानाचे सिद्धांत गीतेमध्ये आहेत त्याचं थोडं स्वरूप आपल्याला या सगळ्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला जाणवतं, दिसतं. तर असं हा एक विचार आपण लक्षात घ्यायचा आहे की फार मोठा एक सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे दुसऱ्या अध्यायामध्येच, आणि तो पुढे आपल्याला 18 अध्यायापर्यंत पाहायचा आहे. आता आपण पुढे जाऊया. ते म्हणतात, आता ओव्या पाहतो आपण 139वी ओवी पाहतो. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे, मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. जैसे स्वप्ना माझी देखिजे म्हणजे ते उदाहरण देत आहेत की जसं आपण एखाद्या स्वप्नामध्ये काहीतरी पाहतो आणि ते स्वप्नामध्ये पाहिलेलं आपल्याला त्या स्वप्नामध्ये खरंच वाटत असतं की नाही. पहा, काही वेळेला काहीतरी भयंकर भीती वाटते, आपण कुठून तरी पडतोय असं वाटतं, काय वेगवेगळे गोष्टी आपल्याला दिसतात स्वप्नात आणि त्या इतक्या खऱ्या वाटतात की आपण घाबरून उठतो की ते खरंच आहे. म्हणजे स्वप्नामध्ये जे पाहतो ते स्वप्नीची साच आपजे, म्हणजे ते स्वप्नामध्ये ते खरं वाटतं, स्वप्नामध्ये ते आपल्याला खरं वाटतं. मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. चेऊनिया ह्याचा अर्थ जाग झाल्यानंतर आपण ज्या वेळेला जागे होतो, आणि पाहिजे ह्याचा अर्थ पाहणे ह्यातून आलेला आहे. म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका, कारण आपल्याला पाहिजे, हवं, नको असं आपण जे म्हणतो तो अर्थ इथे नाही आहे. तर पाहिजे, पाहणे या अर्थी तो शब्द आहे. पाहणे म्हणजे आपण जेव्हा जागं होऊन पाहतो त्यावेळेला ते स्वप्नात दिसलेलं काहीच नाही. आत्ता आपल्याला असं दिसलंय स्वप्नामध्ये आणि आता आपण जागे झालो तर आपल्याला काहीच दिसत नाही. यावरती एक जनक राजांचं एक उदाहरण सांगते बरं का. जनक राजांना एकदा स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना असं दिसलं की ते भयंकर दरिद्री झालेले, अगदी रंक स्थितीमध्ये स्वतःला त्यांनी पाहिलं, भिकाऱ्यासारखं स्वतःला पाहिलं आणि ते भयंकर घाबरले आणि जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर त्यांना दिसलं की छे हे काय खरं नाही, आपण छानपैकी आपल्या नेहमीच्या मऊ गादीवरती झोपलो वगैरे वगैरे. म्हणजे जे सत्य त्यावेळेला जागेपणीचं सत्य होतं ते त्यांना दिसलं. पण त्यांना सारखा तो विचार मनामध्ये यायला लागला की आपल्याला असं स्वप्न का पडलं, की आपण रंक ह्या स्थितीमध्ये आपण का दिसलो असा विचार होतो की नाही. आपल्याला सुद्धा स्वप्न पडल्यानंतर अरे आपल्याला असं का स्वप्न पडावं, म्हणजे ह्याच्यातून काहीतरी सूचित होतं आहे का वगैरे वगैरे अनेक प्रकार आपण विचार करतो. तसं त्यांनाही वाटलं आणि त्यांनी काय केलं, वशिष्ठ मुनी त्यांच्याकडे आलेले होते. वशिष्ठ मुनींना त्यांनी विचारलं की मला असं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी मला रंक झालेला पाहिलं, भिकारी झालेला मी स्वतःला पाहिलं. तर वशिष्ठ त्यांना म्हणाले की स्वप्नामध्ये तू जे पाहिलंस ते जागं झाल्यानंतर तुला दिसलं नाही ना. तर ते म्हणाले नाही, जागं झाल्यानंतर माझी जी खरी परिस्थिती आहे ती मला दिसली. मग वशिष्ठ त्यांना म्हणाले तुला स्वप्नामध्ये असं थोडंसं जरी जाणवलं का की आपण राजा आहोत, असं वाटलं का तुला. तर ते म्हणाले नाही, मला स्वप्नामध्ये तसं काही वाटलं नाही. मग त्यांनी सांगितलं वशिष्ठांनी की तुला स्वप्नामध्ये जे वाटलं ते
जागेपणी दिसलं नाही. जे जागेपणी आहे ते तुला स्वप्नामध्ये दिसलं नाही. म्हणजे तू लक्षात घे की ह्या दोन्ही परिस्थिती भ्रम आहे, खोटे आहे. भ्रम, तुला दोन्ही भ्रमच झालेले आहेत की तुला स्वप्नामध्ये दिसलेलाही भ्रमच आहे आणि जागेपणी जे काय आहे तो सुद्धा भ्रम आहे. हे लक्षात घे. ही वस्तुस्थिती आहे. तू त्याच्यात अडकू नकोस. जनका म्हणजे भ्रम आहे म्हणण्यामध्ये हा अर्थ आहे की ते माझं सगळं राज्य, माझी संपत्ती, आणि अर्थात जनक राजा तसा नव्हताच, पण शिवाय वशिष्ठांनी सांगितलं की तू त्याच्यामध्ये अडकू नकोस. त्या सगळ्या मोहामध्ये तू स्वतःला गुंतवून घेऊ नकोस. ते सुद्धा मिथ्याच आहे, ते सुद्धा खोटंच आहे. हे सुद्धा कधी खोटं कशाला म्हणतात आणि खरं कशाला म्हणतात? सत्य आणि असत्य ह्याचा निकष असा आहे आपल्या तत्त्वज्ञानानुसार की जे नित्य राहतं ते सत्य असतं आणि जे अनित्य असतं ते मिथ्या असतं, असं आपलं तत्त्वज्ञान आहे. जे सत्य ज्याला आपण म्हणतो ते नेहमी असलं पाहिजे आणि जे मिथ्या असतं ते असत्य जे असतं ते मिथ्या. हे आपलं तत्त्वज्ञान आहे. आणि त्यानुसार मग जर तुला दोन्हीही, त्या परिस्थितीत तुला हे खोटं वाटतंय, या परिस्थितीत तुला ते खोटं वाटतंय, तर तूच लक्षात घे की दोन्ही परिस्थिती मिथ्या आहेत. त्यातलं कुठल्याही परिस्थितीमध्ये तू अडकू नकोस. त्या स्वप्नाचाही तू विचार करू नको आणि तुझं जे काही सगळं वैभव आहे त्याच्यातही तू गुंतून राहू नकोस. ते सुद्धा मिथ्या आहे, ते सुद्धा अनित्य आहे. कधीतरी संपण्याची शक्यता आहे, नाहीतर तुझं आयुष्य तरी संपणार आहे. या सगळ्या वैभवातून तू कधीतरी निघून जाणार आहेस. म्हणजे त्यातलीही अनित्यता तू लक्षात घे. म्हणजे जनकाने केलेला हा जो उपदेश आहे, जनकाला केलेला वशिष्ठाने, फार सुंदर आहे. आणि तो ह्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा की स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नीची साचा आपजे, मग चेवूनिया पाहिजे तव काही नाही. तर दोन्ही खरं म्हणजे काही नसतं. तैसी हे जाण माया, बघा पुढे तेच शब्द आले, तैसी हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया. काय सुंदर शब्द आहे. तू भ्रमत आहासी वाया. अरे तू भ्रमात आहेस, उगीचच काहीतरी डोक्यामध्ये विचार घेऊन तू बसलेला आहेस की मी अर्जुन, मी यांना कसं मारायचं, मी कसं शस्त्र उगारायचं. तू भ्रमत आहासी वाया. पण तुला सत्य असत्य, नित्य अनित्य ह्यातला भेदच तुला कळत नाही. आणि याच्या मागच्या ओव्यांमध्ये आलेलं आहे पहा की नित्यानित्य विवेक त्याला ते शिकवत आलेले, हो की नाही? आठवतंय ना तुम्हाला? गेल्याच तासाला झालेलं आहे आपलं की नित्यानित्य विवेक त्याला ते शिकवत आलेले आहेत. तर या ठिकाणी तेच आहे की हे जाण माया, जे वशिष्ठांनी जनकाला सांगितलं तेच इथे आहे. हे सगळं मायाच आहे आणि तू त्या मायेमध्ये गुंततोयस. भ्रमत आहासी वाया. म्हणजे आपल्यालाही आहे ते, आपणही शिकायचं आहे त्यातून की आपण अनेक गोष्टींमध्ये उगीचच भ्रमत असतो. हे आपणही लक्षात घ्यायचं आहे. आणि मग पुढे ते काय म्हणतात, शस्त्रे हानितलिया छाया जैसी आंगीन रूपे. आता उदाहरण देतात ते की छाया जी असते आपली सावली, आपण आहोत, आपलं हे शरीर आहे, आपली सावली आहे. आपल्या सावलीवरती किती शस्त्र हाणली, किती घाव घातले, तर ते काय घाव आपल्याला, आपल्या शरीराला लागणार आहेत का? ते म्हटलंय शस्त्रे हानितलिया छाया जैसी आंगी न रूपे. आपल्या अंगाला काही इजा होत नाही. पुढे तसंच आणखी एक उदाहरण दिलंय का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही भासला तयासवे नासला तयासवे. म्हणजे काय, एखादा कुंभ आहे, एखादं काही भांडं आहे, मोठं भांडं आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे असं समजा, आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं आहे, त्याचा उल्लेख आहे तिथे, कुंभ जे म्हणतात ते. आणि असा जो कुंभ आहे तो कुंभ उलंडला, तो समजा पडला, उलटा झाला, तर ते पाणी खाली पडणार. ते पाणी खाली पडल्यानंतर काय होतं,
तिथे बिंबाकारू दिसे भ्रंशला, म्हणजे जे सूर्याचं प्रतिबिंब पडलं होतं त्या पाण्यात ते नाहीसं झालं. भ्रंशला म्हणजे नाहीसं होणं, म्हणजे बिंबाकार त्याचा जो होता सूर्याचा तो नाहीसा झाला. परी भानू नाही नासला तयासवे. किती सुंदर उदाहरण आहे की भानू म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी आपलं शरीर आणि आत्मा ह्यांचीच ही तुलना आहे की जसं भानू आणि ते प्रतिबिंब किंवा छाया आणि आपलं शरीर, तसं आत्मा आणि आपलं शरीर हे आपण लक्षात घ्यायचं आहे की आत्म्याचा कधीही नाश होत नाही, होतो नाश तो शरीराचा होतो. ना तरी मठी, हे पुढचंही उदाहरण तसंच आहे पण मी घेते एवढ्यासाठी की त्याच्यात एक शब्द आहे जो पुढच्या ओव्यांना छान लागू होतो. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे ते भंगलिया आपैसे स्वरूपची. म्हणजे काय की मठी, मठ म्हणजे एखादा भांड, एखादा घट, त्या घटामध्ये आकाश ह्याचा अर्थ नेहमी ह्याच्यापुढे सुद्धा हेच उदाहरण किंवा हे अनेक वेळेला येईल, तुम्हाला माहिती असावं. पुन्हा पुन्हा मी त्याचं स्पष्टीकरण करणार नाही म्हणून मी सांगते की या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की मठी आकाश, आकाश ह्याचा अर्थ कुठलीही जेव्हा पोकळी असते ना त्या पोकळीमध्ये आकाश, अवकाश किंवा हवा, आपण साध्या भाषेमध्ये म्हणू हवा, ती हवा त्याच्यामध्ये भरली जाते ना. पोकळी असली की त्या पोकळीमध्ये हवा असते, ते आकाश त्याला हवा आकाश म्हटलेलं आहे किंवा त्यालाच अवकाश म्हटलं जातं. तर मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, म्हणजे त्या हवेला त्या ह्याला आकार आपोआपच त्या मठाचा प्राप्त होतो. तो भंगलिया आपैसे स्वरूपची, म्हणजे जर समजा तो मठ, तो जो घट आहे तो जर भंगला, तो जर फुटला तर काय होतं, ते आतलं आकाश, ती आतली हवा आपोआपच स्वरूपची असं जे म्हटलंय ना ते आपोआपच आपल्या मूळ स्वरूपामध्ये जाते असा त्याचा अर्थ आहे. ते आकाश आपोआपच आपल्या मूळ स्वरूपामध्ये जातं की आता त्याचं मूळ स्वरूप काय की हवा, हे जे काही आहे आकाश हे जे आहे ते त्याचं मूळ स्वरूप, तेच त्या मठामध्ये भरलेलं होतं. तो मठ फुटल्यावर ते आपोआपच स्वरूपामध्ये त्याच्या मूळ स्वरूपामध्ये गेलं. तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून हे तू हे नारोपी भ्रांती बापा. पुन्हा वाचत्या जराशी मी अडकळे. तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. म्हणजे शरीराचा लोप झाला, शरीर संपलं, शरीर नष्ट झालं, तरीसुद्धा सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणजे आत्मा हे जे त्याचं खरं स्वरूप आहे त्याचा नाश होत नाही. आत्मा हे जे खरं स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे त्याचा नाश होत नाही. आणि म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. म्हणजे या ठिकाणी जरा मोठं वाक्य आपण करायचं आहे आणि ते असं करायचं आहे की तू ह्या नाशाचा आरोप आत्म्यावर, मूळ स्वरूपावर करू नकोस असा त्याचा अर्थ आहे. नाशाचा आरोप मूळ स्वरूपावर करू नकोस. लक्षात आलं ना? मूळ स्वरूप काय? आत्मा. आत्मा हे मूळ स्वरूप, तर ते नष्ट होत नाही ना. म्हणजे ही ज्ञानदेवांची भाषा आहे, त्या काळातली त्यांची सांगण्याची पद्धती, आणि शिवाय हे काव्य आहे लक्षात घ्या.
आणि काय आहे हे सगळं ज्ञानेश्वरी आपण ज्या वेळेला वाचत असतो त्यावेळेला आपण मनामध्ये सदैव हा विचार ठेवायचा आहे की ज्ञानदेवांच्या पुढे असे श्रोते बसले होते की त्या सगळ्या श्रोत्यांना सगळे विचार करावेत, कळावेत. त्यातले काही ज्ञानी होते, काही अगदी अज्ञानी होते, काही नुसतंच आपलं ऐकायला आले पण नंतर मग बसत राहिले. असं अनेक प्रकारचे श्रोते होते आणि त्या सगळ्या श्रोत्यांना आपले हे विचार पूर्ण त्यांच्यापर्यंत पोचावेत म्हणून ते काही वेळेला त्याला नाट्यरूप देतात. आता या ठिकाणी थोडं नाट्यरूप आहे. भ्रांती बापा बापा असा जो शब्द वापरला आहे ना, जसं आपण बोलताना म्हणतो की नाही रे बाबा असं करू नको, तो बाबा शब्द वापरतो ना आपण, नको रे बाबा असं करूस, असा आपण कसा शब्द वापरतो तसा त्यांनी बापा शब्द वापरला आहे. म्हणजे जरा त्या श्रोत्यांना त्यांनी आकर्षित केलं या सगळ्या शब्दांनी, की थोडं नाट्यपूर्ण झालं की लोकांना आवडतं ना, तर सगळ्या श्रोत्यांना ते कळावं, आवडावं ही त्यांचा उद्देश आहे या ठिकाणी. आणि ते काय म्हणतात की त्या नाशाचा आरोप तू आत्म्यावर, मूळ स्वरूपावर करू नकोस. मूळ स्वरूप कधी नाश पावत नाही हे तू लक्षात ठेव. आरोप करणं याचा अर्थ असा की देह जसा मरतो तसा आत्माही मरतो, असा हा झाला आरोप, बरोबर आहे ना. तर असा आरोप तू करू नको असं ते म्हणतात. आता आपण त्याच्या पुढे जातोय आणि ह्याच्या पुढचा जो श्लोक आहे ना तो खूप साधारणपणे सगळ्यांना माहिती असलेला आणि खूप महत्त्वाचा, आणि म्हणून मी श्लोकही वाचते. श्लोकाचा अर्थ आणि ओव्यांच्या अर्थामध्ये काही फरक नाही, त्यामुळे अर्थ सांगताना ओव्यांचं सांगेन पण श्लोक वाचणार आहे. आणि हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे आपल्या, आणि जे गीतेतले काही महत्त्वाचे श्लोक म्हणून मानले जातात त्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देही. मी थोडं वाचताना ना थोडं फोड त्याची जशी करायला पाहिजे तशी फोड करत मी ते वाचते, कारण मग ते समजायला सोपं जातं म्हणून. वासांसी जीर्णानि यथा विहाय. आता त्याचं आता ओव्या पाहू म्हणजे तेच शब्द आपल्याला सहज समजतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे. एका ओवीमध्ये सगळा श्लोक त्यांनी किती सुंदर सांगितला आहे की जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे. म्हणजे आपण काय करतो की जे जीर्ण झालेलं आहे, जुनं झालेलं आहे ते वस्त्र आपण टाकून देतो आणि मग नूतन वेढिजे. मग नूतन वेढिजे म्हणजे जुनं जीर्ण झालेलं वस्त्र आपण टाकून देतो आणि आपण नवीन वस्त्र परिधान करतो. तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. म्हणजे चैतन्यनाथ म्हणजे कोण? आत्मा. आत्मा चैतन्यनाथ. चैतन्य हा शब्द अनेक वेळेला आपल्याला येऊन गेलेला आहे आणि मी नेहमी सांगत आलेले की हे शब्द आता विसरायचे नाहीत. चैतन्य म्हणजेच आत्मा. काय आज होते माहिती मला. तर तिकडचा पंखा बंद करून बघा, तुला माहिती नाही, जाऊ दे. लक्ष तुम्ही इथे द्या. देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे असं म्हटलेलं आहे. म्हणजे चैतन्यनाथ म्हणजे आत्मा आणि तो आत्मा देहांतराला त्याचप्रमाणे स्वीकारतो. म्हणजे जसं आपण
जुनं वस्त्र टाकतो, नवीन वस्त्र परिधान करतो, तसाच तो आत्मा जुनं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो, असा साधा यामध्ये अर्थ आहे. पण या ठिकाणी असाही आपण विचार करायला पाहिजे की जुनं वस्त्र टाकणं आणि नवीन वस्त्र परिधान करणं ही परिस्थिती सगळ्यांचीच असते असं नाही. लक्षात घ्या की काहींना कदाचित नवीन वस्त्र मिळण्याची शक्यताही नसते, किंवा नवीन वस्त्र मिळालं तरी सुद्धा ते फारसं चांगलं नसेल तर मग जुनं कशाला टाकायचं असाही विचार येतो ना. तर जुनं असू दे आपलं, नवीन मिळालं म्हणून काय झालं असं आपल्यालाही वाटतं की नाही. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना असं वाटण्याची अगदी शक्यता आहे. आणि तसंच आत्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा की आत्मा ठीक आहे, इथे म्हटलंय की आत्मा नवीन देह परिधान करतो, वस्त्र परिधान करावं त्याप्रमाणे तो देह परिधान करतो असं म्हटलेलं आहे. पण या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की माणूस कदाचित असा विचार करेल, सामान्य माणूस, की काय म्हणजे आता नवीन म्हणजे हा देह टाकायचा आणि आपल्या आत्म्याने नवीन देह स्वीकारायचा. आता तो येणारा नवीन देह कसा असेल कोण जाणे. येतात ना असले सगळे विचार, कसा असेल काय माहिती, का आता आहे तो बरा म्हणावा लागेल. कारण काय की नवीन देह आत्म्याला जो मिळणार त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ना, केलेली कर्म. आता या जन्मामध्ये सुद्धा लहानपणापासून ते आत्तापर्यंत काय काय आपल्या हातून घडलंय, जाणते अजाणतेपणे काय माहिती आपल्याला. आणि आपल्या तत्त्वज्ञानानुसार नाही, केवळ याच जन्मात नाही, मागच्याही जन्माची सगळी संचित आहेत ना, ते संचित तर काही जात नाहीत आपल्याला सोडून. मग मिळणारा जन्म कसा असेल कोण जाणे. त्यापेक्षा आहे तो बरा असं म्हणून नको रे बाबा, मृत्यू नको, आहे ते बरं आहे आपलं, आहे ती सुखदुःख आपण आपली सांभाळून घेऊया, काय जे काय वाट्याला आलंय आत्ता ह्या जीवनामध्ये ते आपण सांभाळून घेऊया असं वाटण्याची शक्यता असते सामान्य माणसांच्या बाबतीत आपल्यासारख्या. पण नेहमी सगळ्यांची ही परिस्थिती असते असं नाही. आणि काही माणसं, काही व्यक्ती अशाही असू शकतात की ज्यांना खात्री असते की आपल्याला मिळणारा पुढचा जन्म जर असेल पुढचा जन्म तर तो चांगला मिळेल ह्याची खात्री असू शकते. अशाही काही व्यक्ती असतात. आणि अशामध्ये अगदी सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे संत जे असतात ते संत अशा प्रकारचे जीवन जगलेले असतात की त्यांच्या मनामध्ये कधी अशी भीती येणारही नाही की पुढचा जन्म आपल्याला कधी वाईट येईल. किंवा काही माणसं आपलं संपूर्ण आयुष्य इतक्या काहीतरी एखाद्या कार्यासाठी वाहून घेतात. आता बाबा आमटे पहा, काय आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे हे, की काय आयुष्य जगले. आणि अशा व्यक्तीच्या मनामध्ये कधी असा विचार सुद्धा येणार नाही की पुढे येणारा जन्म कधी वाईट असेल. किंवा काही देशभक्त असं एक उदाहरण आहे की एक गोविंद नावाचे एक कवी होऊन गेले फार पूर्वी. आणि ह्या गोविंद कवीनी ते लुळे पांगळे होते, संपूर्ण आम त्यांचं लुळं पांगळं होतं. पण ते अत्यंत मोठे देशभक्त होते आणि जी काही सेवा त्यांना करता आली तेवढी संपूर्ण सेवा देशाची आणि समाजाची त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली. आणि त्यामुळे
ह्या गोविंद कवींनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपला मृत्यू जवळ आलेला आहे, त्यावेळेला एक ओळ लिहून ठेवली आहे आणि ती इतकी सुंदर आहे. त्यांनी त्या ओळीमध्ये असं लिहिलं आहे, सुंदर मी होणार, सुंदर मी होणार, की आता मी लुळा पांगळा आहे, माझं शरीर आहे असं, परंतु मला निश्चितपणे पुढचा मिळणारा जन्म चांगलाच असेल असं. अशा प्रकारची पण माणसं असतात, संत असतात, मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे. आणि म्हणूनच पहा तुकाराम अगदी सहजपणे असे म्हणून गेलेले आहेत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. भगवंताला म्हणतात मला त्याबद्दल काही हे नाही, सुखाने, नाही तर काय साधारण माणसाची इच्छा काय असते की मोक्षप्राप्ती ही इच्छा असते की आता पुढचा जन्म नको रे बाबा. पण तुकाराम म्हणतात सुखे घालावे आम्हासी गर्भवासी, म्हणजे आम्हाला गर्भवास पुन्हा मिळाला तरी सुद्धा हरकत नाही, पुढचा जन्म मिळाला तरी हरकत नाही. हे कधी असतं, ज्या वेळेला त्या व्यक्तीला खरोखर खात्री असते की पुढचा जन्म आपल्याला असा मिळेल. आणि अर्थात तुकारामांना ज्या वेळेला ते पुढचा जन्म हवा आहे असं ते म्हणतात, त्यावेळेला तो कुठल्याही ऐहिक इच्छेसाठी नाही किंवा कुठल्याही सुखासाठी नाही किंवा आपल्याला आणि काहीतरी मिळवायचं आहे ह्याच्यासाठी नाही. तुकारामांनी स्वतःच म्हटलेलं आहे, आता उरलो उपकारा पुरता, आता उरलो उपकारा पुरता. हे तुकारामांचे शब्द आहेत. तेच आपल्याला सांगून जातात की त्यांना फक्त आता इतरांसाठीच जगायचं आहे, इतरांच्या कल्याणासाठी त्यांना जगायचं आहे. हेच तुकारामांचं जीवन होतं. आणि त्यामुळे त्यांना काही निश्चिंत होते, सुखे घालावे आम्हासी गर्भवासी असं ते म्हणतात. तर ही परिस्थिती काहींची असते, पण सामान्य माणसाची असेलच असं नाही. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे आपण 145वी ओवी येते ना, हो 145वी ओवी आहे की ज्या ठिकाणी आता ह्या पुढच्या ज्या काही ओव्या आहेत त्याच्यामध्ये हे काय करतायत किंवा काय कशाचं वर्णन आहे ते मी आधी पहिल्यांदा स्पष्ट करते की आत्तापर्यंत त्यांनी आत्मा आणि शरीर ह्यातला भेद आपल्याला सांगितला आणि अर्जुना हा भेद तू लक्षात घे असं ते म्हणतायत आत्तापर्यंतच्या ओव्यांमध्ये. परंतु आता आत्मा तुझी बुद्धी आत्मबुद्धी असू दे असं म्हटल्यानंतर आत्मा म्हणजे काय हे सुद्धा स्पष्ट असायला पाहिजे. आणि म्हणून जरी आत्मा म्हणजे काय हे शब्दात सांगणं तसं कठीण आहे, कारण ते परमात्मा आहे, तो शब्दामध्ये अमूर्त आहे, तो ते सगळं पुढे येणारच आहे. ते शब्दात सांगणं कठीण असलं तरी सुद्धा जेवढं सांगता येतं तेवढं आत्म्याचं स्वरूप ह्या पुढच्या काही ओव्यांमध्ये आपल्याला दिसतं. आणि ते आपण 145व्या ओवीमध्ये आपण पाहतो की जिथे म्हटलेलं आहे हा म्हणजे आत्मा, आत्म्याविषयी ते बोलत आहेत ना. हा अनादि नित्य सिद्धू, सगळे शब्द नीट ऐका हां. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया. म्हणजे हा कसा आहे, हा अनादि आहे. म्हणजे अनादि ह्याचा अर्थ ह्याचा कधी जन्म झाला हे आपल्याला सांगता येत नाही. अगदी अनादि काळापासून आत्मा अस्तित्वामध्ये आहे. हा अनादि आहे, म्हणजे अनादि काळापासून आत्मा अस्तित्वामध्ये आहे. नित्य सिद्धू म्हणजे तो नित्यच आहे, सिद्ध, नित्य सिद्धच झालेला, म्हणजे तो नित्य आहे हे सिद्धच झालेलं आहे, तो नित्य सिद्धू आहे. निरुपाधी म्हणजे उपाधी रहित. निरुपाधी याचा अर्थ उपाधी रहित, उपाधी रहित, उपाधी रहित.
आणि उपाधी म्हणजे काय मी समजावून सांगितलं आहे तुम्हाला, आठवतं आहे का? उपाधी कशाला म्हणतात? शरीराला उपाधी म्हणतात, प्रपंचाला उपाधी म्हणतात, सृष्टीला उपाधी म्हणतात, विश्वाला उपाधी म्हणतात. म्हणजे जे मूर्त स्वरूपामध्ये अस्तित्वात आहे त्या सगळ्याला उपाधी असा शब्द वापरला जातो. तर ह्या ठिकाणी त्याला निरुपाधी म्हणताना हा अर्थ आहे की तो उपाधिरहित आहे. म्हणजे तो त्याला कुठला आकार नाही आहे, निराकार आपण म्हणतो ना, निराकार आहे, तो निराकार आहे, कुठलीही उपाधी त्याला नाही. विशुद्ध म्हणजे अत्यंत शुद्ध. वी हे जे आधी शब्द आला आहे त्याच्यामुळे त्याला अर्थ असा येतो अत्यंत शुद्ध आहे. आत्मा हा अत्यंत शुद्ध आहे. आणि पुढे काय म्हटलंय? म्हणूनी शस्त्रादिकी छेदू न घडे यया. शस्त्रादिकी छेदू न घडे यया म्हणजे शस्त्रांनी हा कधी छेदला जात नाही. हे माझं काही हलत नाही आहे, काय आज झालं मला. शस्त्रांनी याला छेदता येत नाही असं म्हटलेलं आहे. शस्त्रांनी याला छेदता येत नाही. हे जे हा जो शेवटी उल्लेख आहे ना, तो आधी जो श्लोक 23वा श्लोक आहे ना, 23वा श्लोक, तोही एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. पण मी सगळा श्लोक काही तो घेतला नाही, फक्त त्यातला हा उल्लेख मी तुम्हाला कुठे आहे तो दाखवते. नैनम छिंदंती शस्त्राणी असं म्हटलेलं आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी म्हणजे शस्त्रांनी ह्याचा कधी छेद होऊ शकत नाही. आणि तेच या ठिकाणी ओवीमध्ये आलेलं आहे की शस्त्रादिकी छेदू न घडे यया. आत्म्याला कधी शस्त्रांनी छेद होत नाही. आता हे जे तत्वज्ञान आहे ना, सगळं आपण पाहतोय हे आणि हा जो उल्लेख आहे की शस्त्रांनी याला कधी छेद होत नाही, हे म्हणण्याचं कारण किंवा हे सांगण्याचं कारणच मुळी हे आहे की अर्जुना, मी भीष्मांना, द्रोणांना किंवा माझ्या स्वजनांना कसं मारू, कसं शस्त्र त्यांच्यावरती वापरू, हा जो तो विचार करतोयस तो विचार तू करू नकोस. कारण त्यांचं खरं स्वरूप काय आहे? आत्मा हे त्यांचं स्वरूप आहे. आणि आत्म्याचा छेद कधी शस्त्राने होत नाही. आलं लक्षात? म्हणजे हे त्यांना सांगायचं आहे. मूळ जे त्यांना सगळं सांगायचं आहे ते हे सांगायचं आहे की शस्त्राने कधी आत्म्याचा छेद होत नाही. तेव्हा अर्जुना, तू हा विचारच करू नको की मी शस्त्र कसं यांच्यावरती उगारू. हे जे तुला वाटतंय हा विचार तू मनातून काढून टाक. आणि त्यासाठी ते सांगतायत. पण हा जो विचार आहे हा आपल्या तत्त्वज्ञानामध्ये त्या बऱ्याच काळापासून आहे. आणि हा विचार काही तत्त्वज्ञ, काही संत वृत्तीची माणसं, अत्यंत सज्जन असणारी अशी काही माणसं यांच्यामध्ये इतका तो अंतर्भूत झालेला आहे, इतका त्यांनी तो पचवलेला आहे की अशी कित्येक उदाहरणं आपल्या ह्याच्यामध्ये आहेत की जी आपल्याला असं सांगतील. सावरकरांचं उदाहरण पहा की सावरकरांना ज्या वेळेला ते त्या बोटीतून पळाले होते बाहेर, त्यावेळेला त्यांना पुन्हा पकडण्यात आलं. आणि पकडण्यात आल्यानंतर त्यांनी 2 ओळी लिहिल्या. आणि त्या मला दोन्ही ओळी पूर्ण आठवत नाही आहेत, परंतु त्या अशा प्रकारच्या आहेत. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी. आणि शेवटी त्याचा उल्लेख असा आहे की मला मारणारा रिपू, शत्रू अजून जन्मायचा आहे. कारण माझं स्वरूप आत्मा आहे, मला कोण मारणार आहे, कुठलं शस्त्र मला मारणार आहे, हाच त्यांच्या मनातला भाव होता सावरकरांच्या.
तसंच आणखीन एक उदाहरण सांगते आपल्या इतिहासातलं, की भारतीय इतिहासामध्ये एक फार शूरवीराचं असं एक उदाहरण आहे की शीख जे संप्रदाय आहे, शीख ज्याला म्हणतो आपण, ह्या शिखांच्या संप्रदायाचा गोविंद सिंह हा जो गुरु, त्या गोविंद सिंहाचे जे वडील होते त्या वडिलांना, त्या गोविंद सिंहाच्या वडिलांना औरंगजेबाने इतक्या निर्दयपणे, इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं की एखादं झाड तोडावं त्याप्रमाणे त्यांना टांगून त्यांचा एक एक अवयव त्यांनी तोडला औरंगजेबाने. पण जोपर्यंत त्यांच्यामध्ये प्राण होता, म्हणजे तो इतिहास जो काही शिखांचा लिहिलेला आहे त्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की जोपर्यंत त्यांचा प्राण होता तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही वेदना जाणवली नाही, उलट त्यांचा चेहरा हसरा होता, त्यांचा चेहरा हसरा होता. हे केवढं म्हणजे अशक्यप्राय ही गोष्ट आहे, पण जोपर्यंत प्राण होते तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही वेदना जाणवली नाही. म्हणजे काय म्हणजे मनाचं बळ ज्याला म्हणतो ते काय प्रचंड असेल पहा. आणि असं प्रचंड बळ ज्यांना तत्त्वज्ञान ज्यांनी जाणलं आहे त्यांच्यामध्ये हे बळ असू शकतं, आणि ते आपल्याला ह्या काही उदाहरणांमध्ये दिसतं. आणि इथे जो उल्लेख आहे की आणि ह्या सगळ्यांच्या मनातली भावना हीच की मला फार तर तोडून टाकशील अख्खा, परंतु माझं जे खरं स्वरूप आहे आत्मा हे कुठे जाणार आहे, त्याचा काही तू नाश करू शकणार नाही, त्या तुझं शस्त्र औरंगजेबा माझ्या आत्म्यावरती चालूच शकणार नाही, हा भाव त्याच्यामध्ये होता. गोविंद सिंहांचे वडील म्हणजे त्या काळामध्ये हिंदू तत्त्वज्ञान हे आणि शीख परंपरा ही जी आहे ही हिंदू तत्त्वज्ञानातूनच निर्माण झाली आहे. आणि हा सुद्धा अगदी सुरुवातीचा काळ की ज्या वेळेला हिंदू तत्त्वज्ञानाचा खूप प्रभाव त्या लोकांवरती होता. तर त्यामुळे अशा प्रकारची ही जी उदाहरणं आहेत ती आपल्याला हे खोटं नाही आहे असं आपल्याला जाणवून देतात की शस्त्राने आत्म्याचा छेद होत नाही, हे हा भाव मनामध्ये असणारी ही अशा प्रकारची उदाहरणं आहे. आता पुढे आपण जातो आहे आणि मी 6 वाजेपर्यंत घेणार आहे आणि नेहमीच मी 1.5 तास घेते, सगळ्यांना माहीत असू दे. पुढे आपण जातो आहे आणि आता 146वी ओवी आपण पाहतो आहे. हा म्हणजे पुन्हा आत्मा. हा प्रळयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा. म्हणजे सगळ्या श्लोकांचं हे अनुवाद आहे की म्हणजे प्रलय आला, महापूर आला तरीसुद्धा आत्मा नापलवे म्हणजे तो भिजत नाही, तो कुजत नाही. नापलवे ह्याचा अर्थ हा की तो भिजत नाही, तो कुजत नाही. श्लोकामध्ये त्याला क्लेद्य असं म्हटलेलं आहे. क्लेद्य, तो क्लेद्य नाही आहे. क्लेद्य नाही याचा अर्थ तो होतो की तो भिजत नाही, तो कुजत नाही. म्हणजे किती मोठा प्रलय येऊ दे, सगळी सृष्टी नाहीशी होऊ दे, आत्मा त्या पाण्याने भिजत नाही. अग्निदाहो न संभवे. आता सोपं आहे पहा समजायला की अग्निदाह त्याला कधी होणंच शक्य नाही. एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा. मारुत म्हणजे वारा. वाऱ्याचा अगदी मोठा प्रचंड वादळ झालं तरीसुद्धा, कितीही वारा मोठा सुसाट्याचा सुटला तरीसुद्धा महाशोषू न प्रभवे म्हणजे हा शोषला जात नाही. आत्मा शोषला जात नाही, त्याचा शोष होत नाही, तो शोष्य नाही. आत्मा शोष्य नाही आहे, त्याचा शोष होत नाही. म्हणजे तो कधी वाळून जात नाही, तो आहे तसाच राहतो. म्हणजे आत्म्याचं नित्य स्वरूप सांगण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता पुढे तर स्पष्ट शब्दामध्ये ते म्हणतात की अर्जुना, हा नित्य अचळू
हा शाश्वतू, सर्वत्र सदादितू, परिपूर्ण हा. अर्जुना हा नित्यू, हा नित्य आहे, हा कधी संपणारच नाही आहे. अनादी काळापासून ते आहेच तो. म्हणजे सगळी सृष्टी, सगळं जग नाहीसं झालं तरीसुद्धा आत्म्याचा नाश होत नाही. अचळू म्हणजे अचल, चंचल नाही आहे तो, अचल आहे, शाश्वत आहे, कायम टिकणारा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पुरातन काळापासून ते आत्तापर्यंत तो शाश्वत आहे. सर्वत्र सदादितू म्हणजे सर्वत्र तो सगळीकडे तो पोचतो, सगळीकडे तो पोचतो. सदादितू म्हणजे तो आहेच, सर्वत्र आहेच. आणि शेवटी शब्द आहे परिपूर्ण हा. परिपूर्ण, फार सुंदर शब्द आहे. परिपूर्ण हा. परिपूर्ण ही एक ना फार महत्त्वाची कल्पना आहे तत्त्वज्ञानातली, की जी आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरांनी हा शब्द अनेक वेळा अनेक प्रकारे वापरलेला आहे. तर म्हणून मी या ठिकाणी हा अर्थ नीट स्पष्ट करते, लक्ष द्या. परिपूर्ण, आत्म्याला ते परिपूर्ण म्हटलं, आत्म्याला परिपूर्ण म्हटलं. आत्मा परिपूर्ण असतो. आता परिपूर्ण ह्याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये काही अपूर्णता नाही, ज्याच्यामध्ये काही अपूर्णता नाही. परिपूर्ण ह्याला विरोधी शब्द म्हणजे अपूर्ण. म्हणजे ज्याला परिपूर्ण म्हणायचं त्याच्यामध्ये काहीही अपूर्णता नसते. आता अपूर्णता नसते असा मी उल्लेख जो करते आहे तो तसा नीट लक्षात घ्या की या ठिकाणी सुद्धा शरीर आणि आत्मा ह्यांच्यातला भेद स्पष्ट होतो. कसा तर आपलं जे शरीर असतं ते शरीर अपूर्ण असतं. अपूर्ण म्हणजे काय हे आणखीन आपण नीट पाहूया, पण आधी स्पष्ट करत जाते की शरीरामध्ये अपूर्णता असते आणि आत्मा परिपूर्ण, आत्मा परिपूर्ण असतो. शरीरामध्ये अपूर्णता असते. आता शरीरामध्ये अपूर्णता असते म्हणजे काय तर आपल्याला म्हणूनच आपल्याला हे हवं ते हवं जे काही वाटत असतं ते का वाटतं तर आपल्यामध्ये अपूर्णता आहे. कितीही संपत्ती असो, कितीही सत्ता असो, कितीही बळ असो तरी सुद्धा माणसाला वाटतं की आणखी हवंय, आणखी हवंय. हे परिपूर्ण कधी त्याला वाटतच नाही. पूर्णता ही भावना निर्माण होत नाही कारण अपूर्णतेची भावना त्याच्या मनामध्ये असते. ते अपूर्ण त्याला नेहमी वाटत असतं आणि म्हणून सगळ्या गोष्टींचा हव्यास आपल्याला असतो की हे हवंय ते हवंय. हे झालं आपलं शरीर. आणि आत्मा आणि परमात्मा कसे आहेत ते परिपूर्ण आहे, ते परिपूर्ण आहे. त्यांना काही हे हवंय ते हवंय असं काही नको आहे. आत्म्याला काही नको आहे, आत्म्याला काही नको आहे. हवंय ते सगळं आपल्या शरीराला हवं, आत्म्याला काहीही नको आहे. तो परिपूर्ण आहे. आता हा जो परिपूर्ण शब्द आहे ना हा ज्ञानेश्वरांनी आणखी काही ओव्यांमध्ये आलेला आहे, परंतु तो जेव्हा तिथे येईल त्यावेळेला मी पुन्हा सांगेन. पण आता या ठिकाणी सांगणं मला जरूर वाटतं म्हणून मी सांगते की एका ओवीमध्ये ज्ञानदेव असं म्हणतात की तैसा मी पूर्ण काम ज्ञानदेव म्हणे, असं ज्ञानदेवांनी म्हटलंय. तैसा मी पूर्ण काम ज्ञानदेव म्हणे असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. हां, मी पूर्ण काम आहे. पूर्ण काम म्हणजे मला काही जसं परमात्म्याचं स्वरूप आहे
जसं आत्म्याचं स्वरूप आहे त्या अवस्थेला मी पोचलेलो आहे, हा त्याच्यामध्ये भाव. जे आत्म्याचं आणि परमात्म्याचं स्वरूप आहे त्या अवस्थेला ज्ञानदेव पोचलेले आहेत, म्हणून ते म्हणतात की मी पूर्ण काम आहे. कारण या ठिकाणी कामना आणि कामनेच्या संदर्भामध्ये 3 शब्द सांगते पहा. की कामना तृप्ती हा एक शब्द आहे, बरोबर आहे, कामना तृप्ती. दुसरा शब्द आहे की कामना नसणं. म्हणजे आता मला अगदी एक्झॅक्ट शब्द असा नाही सांगत, पण एकूण भाव सांगते त्यातला, की कामना नाही, मला आता काही कामना नाही. निष्काम हा शब्द आला होता तोंडामध्ये, परंतु निरीच्छ, हां खरं म्हणजे मला म्हणायचं ते निरीच्छ म्हणायचं, तर निरीच्छ. तर काही कामना नाही हा दुसरा. आणि तिसरा पूर्ण काम. हां, हे 3 शब्द अगदी वेगळे आहेत, नीट लक्षात घ्या. की कामना तृप्ती वेगळी. हां, दुसरा शब्द मला जो सांगायचा होता तो कामना शून्यता. कामना शून्यता. हां, कामना तृप्ती, कामना शून्यता आणि परिपूर्णता, म्हणजे पूर्ण काम. हां, हे 3 शब्द त्याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. की आता कामना तृप्ती ह्याचा अर्थ काय, की आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या सगळ्या तृप्त होणं. आणि अशी शक्यता एखाद्या माणसाच्या आयुष्यात असते की बाबा जे जे काय मला हवं होतं ना ते सगळं मी मिळवलं, मला काही कमी नाही, सगळं मिळालं. ही झाली कामना तृप्ती. आता कामना शून्यता ही एक वेगळी अवस्था आहे. म्हणजे काय, की काही वेळेला असं होतं की साधारण आता या वर्गामध्ये बरेचसे मोठ्या वयाची लोक आहेत, म्हणून मी काय म्हणते हे तुम्हाला जास्ती पटकन लक्षात येईल. की जास्त वयाला आपण गेलो की काही वेळेला असं वाटतं आता काय करायचं, काही नको आहे आता, काही नको आहे आता, नको आहे आता काही. ही झाली कामना शून्यता. ही कामना शून्यता असते की आता काही नको आहे मला, आणखीन उलट तर व्यापच वाढेल, माझ्यावरचं ओझंच वाढेल, काही नको आहे ते मला सगळं झालं. ही झाली कामना शून्यता. आणि पूर्ण काम ह्याचा अर्थ, कामना ही भावनाच मुळे संपून गेलेली आहे. कामना ही भावनाच संपून गेलेली आहे. म्हणजेच अपूर्णता ही जी कधी जीवनामध्ये असते ती सगळी संपलेलीच आहे. अपूर्णता ही भावनाच नाही, कामना ही भावनाच नाही. आणि आपण अशा अवस्थेला पोचलो आहे की जसा परमात्म्याला काही हवं आहे का, काही नको. आत्म्याला काही हवं आहे का, काही नको. त्या अवस्थेप्रत आपण ज्या वेळेला पोचतो त्यावेळेला आपण कामशून्य होतो. आणि त्या अर्थाने ज्ञानदेव म्हणतात की मी पूर्ण काम ज्ञानदेव म्हणे. ही पूर्ण कामनेची भावना आहे की म्हणजे काही नकोही नाही ना. का नाही, कारण माझं अहम हे अस्तित्वच संपलं आहे. अहम हे अस्तित्वच संपलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे मी आणि परमात्मा ह्यामधला भेदच संपलेला आहे. मी आता वेगळा राहिलोच नाही, मी आता परमात्मा झालेलो आहे. म्हणजे माझा आत्मा आणि परमात्मा हे एक आहे ह्याची जाणीव मला झाली आहे. पहिल्यापासून परमात्मा आणि माझा आत्मा हे एकच होते, पण मला कळलेलं नव्हतं. पण मला आता कळून चुकलंय, मला त्याची जाणीव झाली आहे की मी आणि परमात्मा एकच आहे. मग आता परमात्म्याला काही नको, आत्म्याला काही नको, मलाही काही नको, मी नाहीच आहे. आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो ना, करिष्ये वचनम तव. आता मी काय,
तू मला लाख सांगितलंस तुला हवं ते कर, पण मला हवं असं काही राहिलेलंच नाही आहे ना. आता तुला हवं ते मी करणार. तू आणि हवं ते म्हणजे ज्या कार्यासाठी तू माझी योजना केली आहेस ते मला सांग, ते कार्य मी करणार आहे, असं अर्जुन जो म्हणतो तो म्हणून म्हणतो. तर ही पूर्णतेची भावना आहे आणि असा आत्मा असतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परिपूर्ण हा अर्थ नीट लक्षात घ्या आणि ह्या परिपूर्ण ह्या कल्पनेचा अर्थ कधीही विसरू नका. हे येणार आहे मध्ये ना मध्ये, कधी ना कधीतरी आपल्याला ह्याचा अर्थ पुन्हा जाणवायचा आहे. आता पुढे काय म्हटलं आहे, हा तर्काची ये दिठी गोचर नोहे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. म्हणजे आता आत्म्याचं स्वरूप ते सांगतायत की अर्जुना, अरे हा कसा आहे तर हा तर्काची ये दिठी गोचर नोहे किरीटी. किरीटी हे ह्याचं अर्जुनाचं नाव आहे, अर्जुनाला म्हटलं आहे. किरीटी हा गोचर नोहे. आता कशाला गोचर म्हणजे दिसणं, जाणवणं. तो तर्काची ये दिठी म्हणजे दिठी याचा अर्थ दृष्टी. दृष्टी, दिठी म्हणजे दृष्टी. तर्काच्या दृष्टीला हा गोचर होत नाही. गोचर होत नाही म्हणजे कितीही तुम्ही तर्क केला की आत्मा म्हणजे काय असेल ह्याविषयी कितीही तुमची बुद्धी तुम्ही लढवली तरीसुद्धा बुद्धीला, तर्काला हा काही गोचर होत नाही. म्हणजे आत्मा कसा प्राप्त होतो किंवा आत्म्याप्रत आपण कसे जाऊ शकतो हे ह्या ठिकाणी सांगतायत. तर्काने हा प्राप्त होत नाही. आपण कितीही अगदी मोठे बुद्धिमंत असलो म्हणजे आपल्याला आत्मज्ञान झालं असं आपण कधीही म्हणू शकत नाही. आपण शब्दांनी खूप बोलू पण त्याचा अर्थ आपल्याला आत्म्याचं ज्ञान झालं आहे आणि आपण त्या ज्ञानामध्ये जगतोय. ज्ञान होणं ह्याचा अर्थच तो आहे की आपण त्या भावनेमध्ये, त्या अनुभवामध्ये जगतोय की मी म्हणजे आत्मा. ह्या अनुभवामध्ये ज्या वेळेला जगतो माणूस, जसे ज्ञानदेव जगत होते तसं ज्या वेळेला माणूस जगतो त्यावेळेला ते हे होतं की म्हणजे त्या आत्म्याची त्याला प्राप्ती झाली किंवा आत्म्याचा साक्षात्कार त्याला झाला असं आपण म्हणू शकतो. पण तो तर्काने, केवळ बुद्धीने होऊ शकत नाही. गोचर म्हणजे कळणं, जाणं, गोचर दिसणं, दृष्टीला दिसतं ना त्याला गोचर म्हणतात. गोचर म्हणजे दिसणं. आता त्या दृष्टी शब्द वापरला आहे, दिठी शब्द वापरला म्हणून पुढे गोचर शब्द वापरला आहे. तर तो तर्काच्या दृष्टीला तो दिसत नाही म्हणजेच आपल्याला तर्काने तो कळत नाही. ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. म्हणजे ध्यान म्हणजे काही माणसं खूप ध्यानाला बसतात की ध्यानाने आपल्याला आत्मज्ञान होईल. अगदी सगळं विसरायचं आणि पूर्ण ध्यानामध्ये जायचं. ह्या मार्गाने आपण आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, परमात्म साक्षात्कार आपल्याला होऊ शकेल असं वाटत असतं. आणि म्हणून अनेक माणसं ध्यानाचा मार्ग घेतात, ध्यानाचा मार्ग घेतात. पण ते काय म्हणतात की ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. म्हणजे ध्यान जो करतो ना त्याला उत्कंठा असते की आपल्याला आत्म्याची भेट व्हावी, असा अर्थ त्याच्यात. की जो ध्यान करतो त्याला ही उत्कंठा असते, त्याची अशी इच्छा असते की आपल्याला आत्मसाक्षात्कार व्हावा, आत्म्याची भेट व्हावी. म्हणजे ते सांगण्याचा प्रयत्न सांगतायत ह्या सगळ्या ठिकाणी की ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे म्हणण्यामध्ये हाच भाव आहे की कितीही ध्यानाला बसलं म्हणजे आत्मा साक्षात्कार होतो असं नव्हे. हे लक्षात घ्या. म्हणजे नेहमी ध्यानानेच हा मिळतो असं नव्हे. हा सदा दुर्लभू मना,
हा सदा दुर्लभो मना. म्हणजे कित्येक गोष्टी आपण जशा बुद्धीने आपल्याला कळतात तशा मनाने आपल्याला कळतात ना, जाणवतात ना. म्हणजे काही गोष्टी स्पष्ट नसतात तरीसुद्धा आपल्या मनाला कळतात की हां याचे विचार असे आहेत, हां हे आता असं चाललं आहे, हां हे आपल्या मनाला कळत असतं. तर इथे काय म्हटलं आहे, हा सदा दुर्लभू मना. आपल्याला खूप गोष्टी मनाने कळतील, आत्मा कळणार नाही, आत्म्याचा साक्षात्कार होणार नाही. आपुनो हे साधना, म्हणजे साधना करतात ना माणसं, साधना निराळ्या प्रकारच्या साधना असतात की हा प्रयत्न करायचा, तो प्रयत्न करायचा, तर त्यांना साधना असं म्हटलं जातं. तर त्या अनेक प्रकारच्या साधना करूनसुद्धा आपुनो हे म्हणजे हा मिळत नाही, हा प्राप्त होत नाही, हा आत्मा प्राप्त होत नाही. आणि पुढे म्हटलं आहे निस्सिमो हा अर्जुना पुरुषोत्तमो. निस्सिमो हा अर्जुना म्हणजे हा अमर्यादित आहे, अमर्यादित आहे तो कुठल्या मर्यादेत, कुठल्या आकारात, कुठल्या, कारण साक्षात्कार व्हायचा म्हणजे काहीतरी आपल्याला दिसतंय, काही म्हणतात ना आम्हाला इथे दिवा दिसला, आम्हाला हा रंग दिसला वगैरे वगैरे, काही आपले अनुभव सांगतात. तर हे काहीतरी आपल्याला जे दिसतं असल्या कुठल्याही आकारामध्ये तो बसतच नाही, हा निस्सीम आहे, सगळ्या मर्यादांच्या पलीकडे तो आहे, निस्सीम आहे, त्याला मर्यादाच नाही आहे. तुम्ही कुठे त्याला बसवणार, कुठल्या आकारात त्याला बसवणार. पुरुषोत्तमो असं म्हटलेलं आहे, म्हणजे हा पुरुषोत्तम आहे, आत्म्याला म्हटलेलं आहे हा पुरुषोत्तम आहे. आता ही जी कल्पना आहे ना पुरुषोत्तम, ह्या ठिकाणी मी फार स्पष्ट करत नाही, पण ही फार गीतेतली अत्यंत महत्त्वाची कल्पना आहे आणि ती पुढे पुढच्या विवेचनामध्ये जिथे हा भाग आपण जास्ती चांगल्या प्रकारे पाहणार आहोत तिथे मी ती कल्पना स्पष्ट करणार आहे. पण ह्या ठिकाणी फक्त आपण एवढंच लक्षात घेऊ की ह्याला आत्म्यालाच पुरुषोत्तम म्हटलेलं आहे, म्हणजेच आत्म्यालाच परमात्मा म्हटलेलं आहे. एवढं फक्त आपल्याला माहिती असलं तरी आत्ता इथे पुरे आहे. हा गुणत्रय रहित, गुणत्रय रहित, 3 गुण असतात ना, सत्व रज तम, हे जे 3 गुण आहेत आपल्याला त्या सगळ्याचं विवेचन पुढे करायचं आहे. तर हे जे गुणत्रय रहित त्याला म्हटलं आहे, म्हणजे हे गुण हे प्रकृतीचे गुण आहेत, प्रकृतीमध्ये हे गुण आहेत 3 गुण, आत्म्यामध्ये नाही. आत्मा हा वेगळा आहे. तर आत्मा हा गुणत्रय रहितू. ह्या सगळ्या 3 गुणांची ज्या वेळेला आपण चर्चा करू त्यावेळेला हे सगळं तुम्हाला अधिकाधिक चांगलं स्पष्ट होईल. आता एवढंच आपण लक्षात घेऊ की ह्याच्यामध्ये कुठलेही गुण नाही, सत्व नाही, रज नाही, तम नाही, हा गुणातीत आहे, हा गुणातीत आहे. जे अर्जुनाला पुढे त्यांनी सांगितलं आहे 3 गुणांची ज्या वेळेला ते चर्चा करतात त्यावेळेला त्याला सांगितलं आहे की तू ह्या 3ही गुणात राहू नकोस, तू गुणातीत हो, कारण आत्मस्वरूप तुला येऊ दे, परमात्मस्वरूप तुला येऊ दे. तू आणि परमात्मा वेगळा असता कामा नये, म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. आता पुढे हा गुणत्रय रहितू व्यक्तीसी अतितू. ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका हां. ह्या ठिकाणी व्यक्ती असा जरी शब्द असला तरी व्यक्ती म्हणजे ज्याला आपण व्यक्ती म्हणतो तो तिथे शब्द नाही आहे. व्यक्तीसी अतितू ह्याचा अर्थ तो व्यक्त नाही, होत नाही, तो व्यक्त स्वरूपामध्ये नसतो, अव्यक्त असतो, तो अव्यक्त असतो, तो व्यक्त स्वरूपाच्या अतीत आहे, व्यक्त स्वरूपाच्या अतीत आहे. व्यक्तीसी अतितू म्हणजे तो व्यक्त स्वरूपाच्या अतीत आहे. आणि पुढे अनादि. आता अनादि शब्द माहीत आहे, त्याचं काही सांगण्याची गरज नाही. पुढचा जो शब्द आहे ना अविकृतू सर्व रूप. आता सर्व रूप म्हणजे
सर्वत्र तो आहे, सर्वांचं रूप तेच आहे वगैरे, तो त्याचा अर्थ आहे. त्याचं फार विवेचन मी करत नाही. पण हा अविकृतू शब्द आहे ना, त्यात तो आपल्याला नीट समजला पाहिजे म्हणून मी आता इथे सांगते. आता या ठिकाणी सुद्धा विकृतो ह्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका. विकृतू म्हणजे काहीतरी विकृती असा अर्थ घ्यायचा नाही. अविकृतू ह्याचा अर्थ, आणि या ठिकाणी ते शरीराशी आत्म्याची तुलना करतायत आणि म्हणून ते हा शब्द वापरतायत. कसा ते मी पुढे तुम्हाला सांगते. अविकृतू ह्याचा साधा अर्थ असा की ह्याच्यामध्ये विकार नाही. पण विकार ह्याचाही चुकीचा अर्थ घेऊ नका. विकार म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणूनच मी सांगितलं की शरीराशी तुलना आहे या ठिकाणी आत्म्याची. हा अविकृतू असं जे म्हटलेलं आहे. आता ती जी शरीराशी तुलना आहे ना, तर शरीराचे 6 विकार मानले जातात. विकार ह्याचा अर्थ हे मद मत्सर लोभ वगैरे असले विकार नव्हे. विकार ह्याचा अर्थ वेगळा आहे आणि तो नीट लक्षात घ्या. चुकीचा अर्थ या ठिकाणी घेऊ नका. शरीराचे 6 विकार मानले जातात. आणि विकार ह्याचा अर्थ काय की शरीरामध्ये होणारं परिवर्तन, शरीरामध्ये होणारे बदल, शरीरामध्ये होणारे बदल म्हणजे शरीर हे परिवर्तनीय आहे. शरीरामध्ये बदल होत असतात. आणि काय काय बदल होत असतात ते संस्कृत शब्द आहेत, मी सांगते. ज्यांना पाहिजेत लिहून घ्यायचे लिहून घ्या. आता शरीरामध्ये 6 जे विकार सांगितलेले आहेत, शरीरामध्ये होणारी परिवर्तन, तर काय, पहिलं म्हणजे जायते. जायते म्हणजे जन्म पावतो. शरीर जन्म पावतं. जे आत्तापर्यंत नव्हतं ते आता जन्माला आलं. हां, तर शरीर जन्म पावतं. आणि मी आधीपासून तुम्हाला सांगत आले, आत्मा जन्मत नाही, आत्मा जन्मत नाही, हे मी आत्तापर्यंत अनेक वेळेला सांगितलं आहे. तर त्यामुळे मनात मी जे काही सांगते या सगळ्याची, जे मी आधी सांगितलं त्याच्याशी तुम्ही स्वतःच तुलना करून पहा. तर शरीर कसं असतं, जायते हा त्याचा पहिला विकार मानला जातो. दुसरं अस्ति. अस्ति 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 म्हणजे ते असतं, त्याचं अस्तित्व असतं, ते अस्तित्वात असतं. त्या अर्थाने अस्ति म्हणजे जे पूर्वी नव्हतं ते आता अस्तित्वात आलं जन्मानंतर, तर ते अस्ति. आणि ते आलंय आता अस्तित्वात, ते अजून पुढे ते अस्तित्वात राहणार आहे. आता त्याच्यानंतर पहिलं झालं जायते, मग अस्ति. मग तिसरा विकार आहे वर्धते. वर्धते वाढतं, शरीर वाढतं. बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत शरीराची वाढ होत जाते. चौथा शब्द नीट लक्षात घ्या, विपरिणमते. मी पुन्हा सांगते, ह्रस्व वी विपरिणमते. री पण ह्रस्व. विपरिणमते. संस्कृत शब्द आपल्याला थोडेसे माहिती असायला पाहिजे म्हणून सांगते. विपरिणमते म्हणजे काय, तर ज्याला मॅच्युरिटी म्हणतो, पक्वता. शरीर पक्व होत जातं. शरीर दिवसेंदिवस जसं आपलं वय वाढतं तसं शरीर नुसतं वाढत नाही, शरीरामध्ये आतसुद्धा आपल्या शरीरातले जे सगळे अवयव आहेत, आतले आणि बाहेरचे, त्या सगळ्यांमध्ये पक्वता येते. बरोबर आहे. तर जीवनाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये आपल्या शरीराला पक्वता येते, मॅच्युरिटी येते, विपरिणमते. पुढचं आहे 5वं, अपक्षीयते. अपक्षीयते
क्षीरस्व, अपक्षीयते, अपक्षीयते म्हणजे ते त्याचा क्षय होणं म्हणतात ना, क्षय होणं. पण क्षय ह्याचा अर्थ असा घेऊ नका तुम्ही. ह्या ठिकाणी पक्षीयते आहे, क्षय हा शब्द आहे म्हणून मी क्षय शब्द वापरला. पण क्षय ह्याचा अर्थ नेहमी नाश असा नाही घ्यायचा. क्षय हा झीज होणं, झीज होणं, शरीराची झीज होते, शरीराची झीज होते. लहानपणापासून ते वृद्धत्वापर्यंत शरीराची झीज होते. शरीर दुबळं होत जातं, शरीर आपली उंचीसुद्धा कमी होते, अनेक प्रकारे शरीरामध्ये झीज होत असते. तर अशा प्रकारे अपक्षीयते. आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे विनश्यती. विनश्यती म्हणजे शरीर नष्ट, विनश्यती. विनश्यती हा 6वा विकार शरीरात. मी मुद्दाम हे तुम्हाला सांगितले, ह्याचं कारण असं की या ठिकाणी ह्याला अविकृत असं म्हणण्याचं कारण असं आहे की शरीराचे हे जे विकार आहेत हे आत्म्याला नसतात. 6 विकार बघा, हे आत्म्याला नसतात. ह्यातला कुठलाही विकार आत्म्यामध्ये नाही. म्हणजे विकार ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नये म्हणून मी हे सगळे शब्द सांगितले. विकार म्हणजे आपण ज्याला नेहमी विकार म्हणतो ते नव्हे, किंवा विकृती पण नव्हे. हे शरीरामध्ये होणारे निरनिराळे बदल, आणि ते बदल आत्म्यामध्ये होत नाहीत, शरीरामध्ये होतात. आणि त्या अर्थाने या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो आत्मा कसा असतो, तर तो अविकृतू, म्हणजे तो अविकृत असतो, त्याच्यामध्ये विकार नाही, आणि तो सर्वरूप आहे. पुढचं एक हे राहिले तेवढं घेऊन आत्म्याला वासना चिकटलेल्या असतात ना, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया. कारण असतं, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, आत्म्याला वासना चिकटलेल्या असतात. पण त्या कशा आणि त्याचं काय होतं हे पुढच्या अनेक आपल्याला संबंध ज्ञानेश्वरी गीता पाहायचं आहे, त्याच्यामध्ये ते येणार आहे, त्यावेळेला आपण त्याचा विचार. अर्जुना ऐसा जाणावा हा सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. सोपं आहे ना की अर्जुना तू आत्म्याला असं जाण, तो सकळात्मक देखावा. ह्याचा अर्थ तो सर्वांचा आत्मा. आणि जे मी मगाशी सांगितलं की सर्वांचा एक आत्मा, ही जी गीतेतली कल्पना आहे ती या ठिकाणी आहे. सकळात्मकू म्हणताना ती कल्पना तिथे आहे. एक आत्मा आहे. आणि थोडं त्याचं विवेचन ज्या वेळेला ती वेळ येईल त्यावेळेला मी अधिक करीन, पण ह्या ठिकाणी एवढंच फक्त सांगते. तो सकळात्मक आहे, त्या दृष्टीने तू त्याचा विचार कर. आणि हे सगळे तू आत्म्याबद्दलचे विचार केलेस ना की सहजे शोकू आघवा हरेल तुझा. तुला काही आणखीन मी सांगण्याची गरज नाही. आत्म्याचं स्वरूप तू नीट जाण, म्हणजे तुझा आपोआप शोक. आपण आता पसायदान म्हणतो.